नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो, मी राजभाऊ उगले. आज मित्रांनो 10 मे, अ, मेचे पहिले 10 दिवस संपलेले आहेत आणि उर्वरित मेचे 20 दिवस अद्याप बाकी आहेत. पुढील 20 दिवसामध्ये काय होऊ शकतं राज्यात किंवा देशात, याचा एक थोडासा धावता आढावा आपण घेणार आहोत. मित्रांनो, या उपग्रह प्रतिमाचं विश्लेषण केल्यानंतर आपलं असं लक्षात येतं की या ठिकाणी WD इथला WD हा पूर्वेकडे सरकलेला आहे. परत एक WD उत्तरेकडनं भारताच्या दिशेने येत आहे. आणि मित्रांनो, जेव्हा जेव्हा WD येतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत वारे सुद्धा असतात, हवेचा वेग असतो. आणि हवेचा वेग जेव्हा असतो तेव्हा दक्षिणेकडील सिस्टीमला या वाऱ्यामुळे उत्तरेकडे सरकता येत नाही. लक्षात घ्या, दक्षिण भारतात ढगांनी प्रचंड गोंधळ घातलेला आहे. इथं हवामानासाठी पोषक वातावरण तयार झालेलं आहे. साऊथ वेस्ट मान्सूनची दिशा आणि गती निश्चित करण्यासाठी या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. मित्रांनो, बहुतांश मॉडेलने 16 मे पर्यंत दक्षिण अंदमानामध्ये मान्सून दाखल होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे. अद्यापही त्यामध्ये एक वाक्यता आपल्याला दिसत नाही. मोठ्या प्रमाणावर हे ढगांची गर्दी आणि आच्छादन आपल्याला हे सांगतं की या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम विकसित होण्याची शक्यता आहे. अद्यापही ती लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली नाही. जरी चक्राकार स्थिती कालपर्यंत आपल्याला दिसत होती तर सध्या दिसत नाही. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर उत्तरेकडील वाऱ्याचा प्रभाव सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. कारण एखादी सिस्टीम जर इथं बनली तर ती महाराष्ट्रावर थेट येईल का? तर मी पाठीमाग सुद्धा सांगितलं होतं की महाराष्ट्रावर थेट सिस्टीम येत नाही. या सिस्टीमकडे अरबी समुद्रावरून वारे खेचल्यामुळे घाटावरच्या भागात काही पाऊस पडू शकतो. मित्रांनो, इथं सह्याद्रीचा प्रचंड 1 किलोमीटर उंचीचा पर्वत आहे. जेव्हा जेव्हा अरबी समुद्रावरून वारे वाहतात, हवा वाहते, बाष्पयुक्त हवा असते, नाईलाजाने ती हवा या ठिकाणी ताडली जाते आणि घाटाच्या पश्चिम भागात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढत असतात. या सिस्टीममुळे घाटाच्या पश्चिम भागात काही प्रमाणात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज वाढतील, परंतु उर्वरित महाराष्ट्रात मात्र पावसासाठी मित्रांनो आपल्याला संघर्ष करण्याची वेळ येत आहे. ही सुद्धा उपग्रह प्रतिमा मित्रांनो सपोर्ट करत आहे की या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम बनेल, परंतु अद्याप बनत नाही. आणि त्याचा मार्ग मित्रांनो इकडे न जाता बहुतांश मॉडेल आपल्याला काल परवापर्यंत बंगालच्या उपसागरातली सिस्टीम अरबी समुद्रात एंटर होईल, ती दक्षिणेकडून होईल. दक्षिणेकडून का होत आहे? तर उत्तरेकडील वाऱ्याचा वेग अद्याप कमी झालेला नाही, म्हणून ती दक्षिणेकडे त्याला ढकलल्या जात आहे आणि तिचा दक्षिणेकडूनच मार्ग हा दाखवत होते. परंतु आज सातत्याने यामध्ये चेंजेस होत आहेत. ही सिस्टीम म्यानमार आणि या भागाकडे जाण्याची शक्यता आहे. मोठ्या प्रमाणावर अरबी समुद्रातलं बाष्प सुद्धा या सिस्टीमकडे जाणार आहे आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होऊन ती म्यानमार गंगेच्या मैदानाकडे जाण्याची शक्यता तयार झालेली आहे. या पार्श्वभूमीवर GSF मॉडेल काय दर्शवत आहे ते आपण पाहू. GSF मॉडेलने मित्रांनो ही 15 तारखेची इमेज आहे. 15 तारखेपर्यंत 9 ते 15 पर्यंत अशा पद्धतीचं या ठिकाणी डेव्हलप होईल. सातत्याने GSFने बंगालच्या उपसागरात सिस्टीम डेव्हलप होईल हे सांगितले आणि त्याचा परिणाम बद्दल त्यांनी इथं चर्चा केलेली. परिणामाबद्दल आपल्याला दाखवलेलं की महाराष्ट्रात 15 तारखेच्या नंतर त्यांनी पाऊस दाखवला होता, परंतु मित्रांनो हा पाऊस आपल्याला थोडासा गायब होताना दिसत आहे. हा पाऊस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात कितपत साथ देईल हे सध्याच सांगणे उचित नाही किंवा अद्यापही त्यामध्ये अनिश्चितता आहे. मित्रांनो, या मॉडेलनुसार जर आपण पाहिलं तर बहुतांश मे मधील प्रणालीमध्ये सारखेपणा दिसून येतो. पाठीमागची हिस्ट्री जर आपण पाहिली तर मे मधील ज्या काही प्रणाल्या तयार झाल्या त्याच्यात सारखेपणा आपल्याला दिसतो. आणि दुसरी गोष्ट अनिश्चितता आहे. म्हणजे ही प्रणाली अद्याप पुढल्या साईटला जाईल हे सांगणे कठीण आहे, कारण जोपर्यंत त्याचं लो प्रेशर एरियामध्ये रूपांतर होत नाही आणि तिला एक मार्ग भेटत नाही तोपर्यंत त्या मार्गाबद्दल अनिश्चितता आहे. वेगवेगळे मॉडेल यामध्ये वेगवेगळ्या तफावत दर्शवत आहेत. त्यामुळं मित्रांनो सातत्याने
आपण या लो प्रेशर सिस्टीमला ट्रॅक करणार आहोत, तिच्या पाठलाग करणार आहोत. त्यामुळे दररोजचे व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला असेच फॉलो करा, एवढंच विनंती या निमित्ताने करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.